Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी मराठीतला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश. आता नाव ऐकून थोडंसं अवघड वाटतंय, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. हा पाठ म्हणजे एक प्रकारचा शब्दांचा डिटेक्टिव्ह खेळ आहे. आपण जे रोज शब्द वापरतो ना, ते जन्माला कसे आले, कुठून आले, त्यांचा खरा अर्थ काय आहे, हे सगळं शोधण्याचा एक रोमांचक प्रवास आहे हा. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण एका साध्या संवादातून शब्दांचं मूळ कसं शोधायचं ते पाहणार आहोत. मग हा व्युत्पत्तीकोश म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेऊ. आपली भाषा सतत कशी बदलत राहते हे पण बघूया. आणि हो, हा कोश वापरायचा कसा, त्याचा इतिहास काय आहे, आणि सगळ्यात शेवटी एका फेमस वाक्प्रचारामागचं कोडं सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा शब्दांचा शोध. बघा, प्रत्येक शब्दाची एक स्वतःची कहाणी असते आणि ही कहाणी सुरू होते एका साध्या प्रश्नाने. आपल्या पाठाची सुरुवात सुद्धा अशाच एका घरातल्या अगदी रोजच्या संवादातून होते. चला बघूया या साध्या संवादातून शब्दांच्या मुळापर्यंतचा रस्ता आपल्याला कसा सापडतो ते. तर गोष्ट सुरू होते राधा आणि तिच्या आईसोबत. घरात एका कोपऱ्यात एक वाद्य ठेवलेलं आहे आणि राधाचं लक्ष तिकडे जातं. ती एकदम उत्सुकतेने आईला विचारते, आई ते काय ग? आणि आई उत्तर देते, अगं ती सतार आहे, तुझ्या आजोबांना महाराजांकडून इनाम म्हणून मिळाली होती. इथे आईच्या बोलण्यात एक महत्त्वाचा शब्द येतो, इनाम. आता इनाम म्हणजे बक्षीस हे तर आपल्याला माहिती आहे, पण थांबा, खरी गंमत तर आता आहे. ह्या शब्दाच्या मुळाशी जाऊया का? चला बघूया. तर शब्द आहे इनाम. याचा सोपा मराठी अर्थ आहे बक्षीस, कायमची देणगी किंवा मोफत वतन. हिंदीमध्ये याला म्हणतात इनाम किंवा पुरस्कार, आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्राइज, गिफ्ट ऑर ग्रँट. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा शब्द मूळ अरबी भाषेतील इन प्लस आम ह्या शब्दांवरून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो वरिष्ठांकडून मिळालेली देणगी. बघा, एका शब्दात केवढा मोठा इतिहास आणि संस्कृती लपलेली असते. परीक्षेमध्ये शब्दाचं मूळ विचारलं जाऊ शकतं, तेव्हा हे नक्की लक्षात ठेवायचं. आता राधाच्या डोक्यात लगेच एक प्रश्न येतो. तिच्या वर्गातल्या एका मैत्रिणीचं आडनाव आहे इनामदार. मग इनामवरून इनामदार हा शब्द कसा तयार झाला? इथेच तर शब्दांच्या निर्मितीची खरी गंमत आहे. चला या शब्दाची फोड करून बघू. इनामदार. इनामदार म्हणजे इनाम धारण करणारा. यातला जो दार आहे ना, तो फारसी भाषेतून आलेला एक प्रत्यय आहे, जो मालकी दाखवतो. आता इथे एक नवीन शब्द आला, प्रत्यय. याचा मराठीत अर्थ आहे शब्दाच्या शेवटी लागून नवीन शब्द तयार करणारा घटक. हिंदीमध्ये याला प्रत्यय असंच म्हणतात आणि इंग्रजीमध्ये सफिक्स. हा दार प्रत्यय मालकी किंवा अधिकार दाखवतो. कसं? सोपं आहे. जसं जबाबदारी घेणारा असतो जबाबदार, तसंच ज्याच्याकडे इनाम आहे तो झाला इनामदार. यावरून काय कळतं? आपली मराठी भाषा किती फ्लेक्सिबल आहे. ती अरबीमधून शब्द घेते, फारसीमधून प्रत्यय घेते आणि एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करते. राधाची ही जिज्ञासा बघून आई तिला एका खजिन्याकडे घेऊन जाते. ती म्हणते, चल आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, त्यातच या शब्दाची जन्मकथा शोधूया. आणि बरोबर याच ठिकाणी आपल्या पाठाचा जो मुख्य विषय आहे म्हणजे व्युत्पत्ती कोश, त्याची एकदम दमदार एंट्री होते. हा तोच कोश आहे जिथे अशा हजारो शब्दांच्या जन्माच्या कथा आपल्याला सापडतात. तर मग हा व्युत्पत्ती कोश म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? चला शब्दांच्या या अद्भुत जन्मकथेच्या दुनियेत शिरूया आणि हा खजिना कसा उघडायचा ते शिकून घेऊया. सगळ्यात आधी व्युत्पत्ती हा शब्दच समजून घेऊया. शब्द आहे व्युत्पत्ती. याचा सोपा मराठी अर्थ आहे शब्दाचं मूळ किंवा उगम शोधणं. म्हणजे एखादा शब्द कसा जन्माला आला, तो कुठून आला, याचा अभ्यास करणं. हिंदीमध्ये याला म्हणतात शब्द की उत्पत्ती, आणि इंग्रजीमध्ये यासाठी एक छान शब्द आहे एटिमॉलॉजी. हे म्हणजे अगदी एखादा शब्दाचा फॅमिली ट्री बनवण्यासारखा आहे. तो शब्द कोणत्या मूळ शब्दापासून आला, कोणत्या भाषेतून आला आणि आपल्या भाषेत येताना त्यात काय काय बदल झाले, हे सगळं शोधणं म्हणजेच व्युत्पत्ती. आणि कोश म्हणजे काय? तर संग्रह. शब्द आहे कोश. मराठी अर्थ आहे शब्दसंग्रह किंवा शब्दकोश. हिंदीतही याला कोश किंवा शब्दकोश म्हणतात आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डिक्शनरी किंवा कलेक्शन. मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? तर असा शब्दसंग्रह जिथे हजारो शब्दांच्या उगमाची, त्यांच्या जन्माची माहिती एकत्र करून ठेवलेली असते. खरं तर हा शब्दांच्या इतिहासाचा एक खजिनाच आहे. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा. मागच्या वर्षी म्हणजे 9वीत आपण विश्वकोश शिकलो होतो, आठवतंय? मग हा कोश त्यापेक्षा वेगळा कसा?
हा फरक परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. यावर 2 गुणांचा प्रश्न हमखास येऊ शकतो, त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा, विश्वकोश आपल्याला काय या प्रश्नाचं उत्तर देतो. उदाहरणार्थ, हिमालय काय आहे? तर तो एक पर्वत आहे. पण व्युत्पत्तीकोश कसा आणि कुठून ह्या प्रश्नांची उत्तरे देतो. उदाहरणार्थ, हिमालय हा शब्द कसा बनला? तर हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर ह्या 2 संस्कृत शब्दांपासून बनला. म्हणजे एक आपल्याला माहिती देतो तर दुसरा शब्दाची जन्मकथा सांगतो. हा बेसिक फरक नेहमी लक्षात ठेवा. पण हे सगळं आपण का शिकायचं? यातून मिळतं काय? पाठ्यपुस्तकातलं सई नावाचं उदाहरण खूपच सुंदर आहे. समजा एखाद्याने आपल्या मुलीचं नाव सई ठेवलं आणि त्याला नंतर कळलं की सई हा शब्द संस्कृतमधल्या सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आला आहे. विचार करा, आपल्या नावामागे एवढा सुंदर अर्थ दडलाय हे कळल्यावर किती आनंद होईल. ह्याच आनंदाला भाषा समृद्धी असं म्हणतात. नवीन शब्द आहे भाषा समृद्धी. मराठी अर्थ आहे भाषेचं ज्ञान वाढल्याने मिळणारा आनंद आणि समाधान. हिंदीमध्ये याला भाषा की समृद्धी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एनरिचमेंट ऑफ लँग्वेज. ह्या अभ्यासामुळे फक्त आपलं ज्ञानच वाढत नाही, तर आपल्या भाषेबद्दल एक प्रकारची आपुलकी आणि प्रेम वाटू लागतं. आपल्याला व्युत्पत्ती कोशाची गरज का पडते? याचं कारण म्हणजे भाषा ही नदीसारखी असते. ती कधीच एका जागी थांबत नाही. ती सतत वाहत राहते, बदलत राहते. ती सजीव आहे. चला, भाषेच्या याच जिवंत आणि बदलत्या स्वभावाचा आपण आता अभ्यास करूया. भाषेत बदल होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे सुलभीकरण. शब्द आहे सुलभीकरण. याचा मराठी अर्थ होतो सोपं करण्याची प्रवृत्ती. हिंदीत याला सरलीकरण की प्रवृत्ती म्हणतात आणि इंग्रजीमध्ये द टेंडन्सी टू सिम्प्लिफाय. माणसाचा एक नैसर्गिक स्वभाव असतो कोणतीही गोष्ट सोपी करून बोलण्याचा. उदाहरणार्थ, मूळ संस्कृत शब्द आहे अग्नी. हा उच्चारायला थोडा कठीण आहे. प्राकृत भाषेत तो सोपा होऊन अग्गी झाला आणि आज आपण त्याला अजून सोपं करून आग असं म्हणतो. अग्नी ते आग हा जो प्रवास आहे ना, तोच सुलभीकरण आहे. काळानुसार शब्दांचं रूप आणि अर्थ दोन्ही बदलतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. इथे नवीन शब्द आला अपरिहार्य. याचा मराठी अर्थ आहे जे टाळता येत नाही असं, म्हणजे अटळ. हिंदीमध्ये याला म्हणतात अनिवार्य किंवा जिसे टाला ना जा सके आणि इंग्रजीमध्ये अनअवॉइडेबल किंवा इनेव्हिटेबल. हे बदल आपण टाळूच शकत नाही. विचार करा, आपल्या आजी आजोबांची भाषा, आपल्या आईबाबांची भाषा आणि आपली व्हॉट्सॲपची भाषा यात किती फरक आहे. हा फरक नैसर्गिक आणि अटळ आहे. भाषा अशीच जिवंत राहते. शब्दांचा फक्त उच्चारच बदलत नाही, तर अर्थसुद्धा बदलतो. शहाणा या शब्दाचा मूळ अर्थ आहे हुशार किंवा ज्ञानी, जो सज्ञान या शब्दावरून आला असावा. पण आज आपण गमतीत किंवा रागात म्हणतो ना, जास्त शहाणापणा करू नकोस, तेव्हा त्याचा अर्थ अतिशहाणा किंवा ओव्हर स्मार्ट असा होतो. हा जो बदललेला अर्थ आहे तो सुद्धा आता भाषेचा एक भाग बनला आहे आणि भविष्यात याची नोंदसुद्धा कोशात होऊ शकते. भाषेतील बदलाचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे शब्दांची देवाणघेवाण. शब्द आहे देवाणघेवाण. याचा मराठी अर्थ आहे एकमेकांकडून घेणे देणे किंवा आदानप्रदान. हिंदीमध्ये याला लेनदेन किंवा आदानप्रदान म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एक्सचेंज. जेव्हा वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांचे शब्द वापरायला लागतात. जसं की आपण संस्कृतमधून तोंड हा शब्द घेतला, कन्नडमधून तूप आणि अरबीमधून अत्तर असे अनेक शब्द आपल्या मराठीत आले आहेत. या देवाणघेवाणीमुळे आपली भाषा अधिक लवचिक आणि समृद्ध होत जाते. ठीक आहे, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, पण आता वेळ आहे प्रॅक्टिकलची. व्युत्पत्ती कोश प्रत्यक्ष कसा वाचायचा, त्यातली माहिती कशी समजून घ्यायची हे आपण आता शिकणार आहोत. हे एकदा कळलं की कोणत्याही शब्दाचं मूळ सहज शोधता येईल. आपला सगळ्यांचा आवडता सण कोणता? दिवाळी. पण दिवाळी हा शब्द आला कुठून असा विचार कधी डोक्यात आलाय? चला, आपल्या मनात हे कुतूहल जागं करूया आणि व्युत्पत्ती कोशात याचा शोध घेऊया. नवीन शब्द आहे कुतूहल. मराठीत याचा अर्थ होतो एखादी गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा किंवा जिज्ञासा. हिंदी त्याला जिज्ञासा किंवा कौतुक म्हणतात आणि इंग्रजीमध्ये क्युरिओसिटी. तर व्युत्पत्ती कोश आपल्याला सांगतो की दिवाळी हा शब्द संस्कृत दीपावली या शब्दापासून आलेला आहे. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग किंवा ओळ. म्हणजेच दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. किती सुंदर अर्थ आहे बघा. आणि दीपावलीचा उच्चार सोपा होऊन दिवाळी हा शब्द कसा तयार झाला हे पण किती सहज लक्षात येतं. एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. संस्कृत दीपावलीमध्ये ली ऱ्हस्व आहे, पण आपण मराठीत दिवाळी लिहिताना ळी दीर्घ लिहितो. हे भाषेतील बदलांचे छोटे छोटे बारकावे आहेत. आता कोशामध्ये शब्दाच्या पुढे स किंवा गु अशी काही छोटी रूपं दिसतील. यांना लघुरूपे असं म्हणतात.
नवीन शब्द आहे लघुरूप. याचा मराठी अर्थ होतो शब्दाचं छोटं किंवा संक्षिप्त रूप. हिंदीत याला म्हणतात संक्षिप्त रूप आणि इंग्रजीमध्ये ॲब्रिव्हिएशन. ही लघुरूपं ओळखणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, गु म्हणजे गुजराती. या छोट्या रूपांवरून आपल्याला कळतं की एखादा शब्द कोणत्या भाषेतून आला किंवा इतर कोणत्या भाषांमध्ये तो वापरला जातो. म्हणजे त्या शब्दाचा संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर या सगळ्या चर्चेवरून व्युत्पत्ती कोशाची 4 मुख्य कामं स्पष्ट होतात आणि हा परीक्षेसाठी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं, तो आपल्याला शब्दाचं मूळ रूप दाखवतो, जसं दिवाळीचं दीपावली. दुसरं, शब्दाच्या अर्थात आणि उच्चारात काय बदल झाले हे स्पष्ट करतो, जसं आपण शहाणा किंवा अग्नीच्या उदाहरणात पाहिलं. तिसरं, उच्चारातला फरक दाखवतो. आणि चौथं म्हणजे हे बदल का झाले याचं कारणसुद्धा सांगतो. हा भाषेचा अभ्यास करण्याचा एक सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण जो हा ज्ञानाचा खजिना वापरतोय तो तयार करण्यासाठी अनेक लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. चला पुढच्या भागात आपण या मराठी व्युत्पत्ती कोशाचा प्रेरणादायी इतिहास जाणून घेऊया. यामुळे आपलं जनरल नॉलेज तर वाढेलच, पण या महान कार्याबद्दल आपल्या मनात आदरसुद्धा निर्माण होईल. ही माहिती पाठ्यपुस्तकातल्या लक्षात ठेवा या बॉक्समधनं घेतलेली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी खूपच महत्त्वाची आहे. विचार करा, 1938 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली एक साहित्य संमेलन झालं आणि त्यात मराठीसाठी एक व्युत्पत्ती कोश असावा असा ठराव पास झाला. हे प्रचंड मोठं काम कृपा कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आलं. त्यांना बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आणि श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी आर्थिक मदत केली आणि या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमधून 1946 साली आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ही नावं आणि सालं नीट लक्षात ठेवायची आहेत. आता आपण ह्या पाठातल्या सगळ्यात रोमांचक भागाकडे वळतोय. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा वापर करून एक प्रसिद्ध मराठी वाक्प्रचाराचं कोड सोडवणार आहोत. हा एक प्रकारचा गुप्तहेर खेळच आहे, जिथे आपण शब्दांच्या मुळाशी जाऊन एका रहस्याचा उलगडा करणार आहोत. आपला वाक्प्रचार आहे ताकास तूर लागू न देणे. इथे एक नवीन शब्द आला, वाक्प्रचार. याचा मराठी अर्थ होतो शब्दांच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा, लाक्षणिक अर्थ असलेला शब्दसमूह. हिंदीत याला मुहावरा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये इडियम. याचा प्रचलित अर्थ तर आपल्याला माहीत आहे, आपल्या मनात काय चाललंय याचा कोणालाच पत्ता किंवा थांग लागू न देणे. जसं की शरदने नाटकातली आपली भूमिका मित्रांपासून लपून ठेवली, म्हणजे त्याने ताकास तूर लागू दिली नाही. पण इथेच तर खरं कोडं आहे. आपण जी प्यायला ताक वापरतो आणि वरणासाठीची तूर डाळ वापरतो, या दोघांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? या वाक्प्रचारात या दोन गोष्टी एकत्र का आल्या? वरवर पाहिलं तर याचा काहीच लॉजिक लागत नाही. चला व्युत्पत्ती कोशाच्या मदतीने हे रहस्य उलगडूया. तर पहिला क्लू, पहिला सुगावा इथे आहे. या वाक्यप्रचारातला शब्द ताक नाहीये, तर तो ताका किंवा तागा आहे. आता तागा म्हणजे काय? हा शब्द विणकरांच्या व्यवसायातला आहे. विणकराच्या मागावर जे कापडाचं मोठं न कापलेलं बंडल असतं त्याला तागा असं म्हणतात. म्हणजे इथे पिण्याच्या ताकाचा काही संबंध नाही. आता दुसरा क्लू. इथली तूर म्हणजे आपली खाण्याची तूरडाळ सुद्धा नाही. विणकराच्या मागावर एक लाकडी दांडा असतो, ज्याच्या भोवती विणलेलं कापड गुंडाळलं जातं. त्या लाकडी दांड्याला तूर म्हणतात. म्हणजे इथे डाळीचाही काही संबंध नाही. आणि आता रहस्य उलगडलं. ताकास तूर लागू न देणे याचा खरा मूळ अर्थ आहे विणलेलं कापड म्हणजे तागा आणि ते गुंडाळायचा दांडा म्हणजे तूर यांचा मुद्दाम संपर्क होऊ न देणे. जी क्रिया अपेक्षित आहे, जी व्हायलाच पाहिजे, ती मुद्दाम होऊ न देणं. आणि या शारीरिक क्रियेवरूनच आपल्या मनातली गोष्ट दुसऱ्याला मुद्दाम कळू न देणे हा लाक्षणिक अर्थ तयार झाला. पाहिलंत, शब्दांच्या मुळाशी गेल्यावर भाषा किती लॉजिकल आणि इंटरेस्टिंग वाटायला लागते. चला तर मग या संपूर्ण पाठाचा सारांश काय आहे? व्युत्पत्तीकोश हा फक्त एक शब्दसंग्रह नाही, तर तो आपल्या भाषेमागे लपलेला इतिहास आणि तर्क उलगडून दाखवणारी एक किल्ली आहे. आपण आज काय काय शिकलो? व्युत्पत्ती म्हणजे काय? भाषा सुलभीकरण, देवाणघेवाण आणि अर्थबदल यांमुळे कशी बदलते? कोश कसा वाचायचा? आणि ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचारामागचं खरं रहस्य काय आहे हे आपण सविस्तर पाहिलं. चला एकदा आपण शिकलेल्या काही महत्त्वाच्या शब्दांची पटापट उजळणी करूया. 1. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाचा उगम, हिंदीत उत्पत्ती, इंग्रजीत एटमॉलॉजी. 2. कोश शब्दसंग्रह, हिंदीत शब्दकोश, इंग्रजीत डिक्शनरी. 3. इनाम बक्षीस, हिंदीत पुरस्कार, इंग्रजीत प्राइज. 4. प्रत्यय शब्दाच्या शेवटी लागणारा घटक, हिंदीत प्रत्यय, इंग्रजीत सफिक्स.
5. भाषा समृद्धी, भाषेचं ज्ञान वाढणं. हिंदीत भाषा की समृद्धी, इंग्रजीत लँग्वेज एनरिचमेंट. 6. सुलभीकरण, सोपं करण्याची प्रवृत्ती. हिंदीत सरलीकरण, इंग्रजीत सिम्प्लिफिकेशन. 7. अपरिहार्य, अटळ. हिंदीत अनिवार्य, इंग्रजीत अनअवॉइडेबल. 8. देवाणघेवाण, आदानप्रदान. हिंदीत लेनदेन, इंग्रजीत एक्सचेंज. 9. कुतूहल, जिज्ञासा. हिंदीत जिज्ञासा, इंग्रजीत क्युरिओसिटी. 10. लघुरूप, संक्षिप्त रूप. हिंदीत संक्षिप्त रूप, इंग्रजीत ॲब्रिव्हिएशन. 11. वाक्प्रचार, मुहावरा. हिंदीत मुहावरा, इंग्रजीत इडियम. 12. तागा, कपड्याचे ठाण. हिंदीत कपडे का थान, इंग्रजीत बंडल ऑफ क्लॉथ. 13. भाषक, भाषा बोलणारा. हिंदीत भाषा बोलनेवाला, इंग्रजीत स्पीकर ऑफ अ लँग्वेज. 14. थान लागणे, पत्ता लागणे. हिंदीत पदाचलना, इंग्रजीत टू गेट अ क्लू. 15. आवृत्ती, पुस्तकाचे प्रकाशन. हिंदीत संस्करण, इंग्रजीत एडिशन. आता परीक्षेच्या दृष्टीने बघूया. या पाठावर कोणते प्रश्न येऊ शकतात? व्युत्पत्ती कोश म्हणजे काय ते स्पष्ट करा. भाषेत बदल होण्याची कारणे उदाहरणासह स्पष्ट करा. कोशातील लघुरूपांचा अर्थ लिहा. व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीचा इतिहास सांगा. किंवा ताकास तूर लागून न देणे या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती स्पष्ट करा. अशा प्रकारचे वर्णनात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा पाठ खूप काळजीपूर्वक अभ्यासा. प्रत्येक संकल्पना नीट समजून घ्या. तर मग आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक प्रश्न. आपण रोजच्या वापरातला असा कोणता एक शब्द आहे ज्याचं मूळ शोधण्याची इच्छा आता मनात निर्माण झालीय? तो शब्द नक्की शोधा आणि आपल्या भाषेच्या या अद्भुत प्रवासाचा भाग बना. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe, and press the bell icon for further notifications.